विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। विविध संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये उपस्थित होते। अमरावतीपासून तर यवतमाळ सगळ्या विदर्भातून लोक आले आणि यामध्ये आता आम्ही महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये ओबीसी नेत्यांच्या बैठका आणि भेटी घेणार आहोत आणि यातून एक महाराष्ट्रव्यापी मोठं आंदोलन उभं करायचा आमचा निर्णय याच्या समितीमध्ये झालेला आहे। विशेष करून महाराष्ट्राच्या लेवलला एक समन्वय समिती आता लवकरात लवकर तयार होईल आणि यानंतर यामध्ये या सगळ्या बैठकीमध्ये आज जो निर्णय झाला आहे की जे जनगणनेचं काम हाती घेतलंय केंद्र सरकारने आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र कालम अजिबात नाही। खुद्द राजनाथ सिंगजींनी आणि पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानंतर सुद्धा तो कालम त्या ठिकाणी येऊ नये आणि ओबीसीची स्वतंत्र जनगणनेसाठी किंवा होऊ नये आणि ओबीसीची संख्याच ठरवता कामा नये यामागचं षडयंत्र सरकारचं आहे ते हाणून पाडण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला आणि म्हणून यासाठी काय करायला पाहिजे तर आम्ही ओबीसीच्या जनगणनेसाठी एक कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा तर आम्ही समन्वय समित्या करू एक 8 दिवसाच्या आतमध्ये। यानंतर एक यात्रा आम्ही काढतो या विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 किलोमीटरची यात्रा। त्या मंडल यात्रा असं जरी नाव असलं ना मंडल यात्रा मंडल दिनाच्या निमित्तानं ती यात्रेची करतो। तो ऑगस्टमध्ये ही यात्रा निघेल त्याचा कार्यक्रम आम्ही आता ठरवून घेणार आहोत। जी समन्वय समिती आहे ती ठरेल। त्यानंतर या यात्रेचा समारोप हे अधिवेशनामध्ये होईल। एक मोठं अधिवेशन ओबीसीचं विदर्भामध्ये आम्ही करणार आहोत आणि त्या अधिवेशनामध्ये सांगता त्या मेची होईल आणि आम्ही जनजागृतीचं काम या यात्रेच्या निमित्तानं ओबीसीच्या विविध प्रश्नाला घेऊन विविध त्यांचे ओबीसीचे प्रश्न घेऊन समस्या घेऊन जागृती करून अधिवेशन करू। हे अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देऊ की जर तुम्ही हे ओबीसीचं स्वतंत्र कालम करणार नसाल तर आम्हाला पुढची लढाई लढावी लागेल आणि त्याची लढाई अशी आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही आमरण उपोषण विदर्भातील सर्व नेते आमरण उपोषणाची सुरुवात करतील। सप्टेंबर ते तारीख स्थळ हे आम्ही लवकरच तुम्हाला देणार आहोत। आजच्या कार्यक्रमामध्ये जे ठरतं त्या कार्यक्रमानुसार पुढच्या 10 दिवसाने म्हणजे ह्या रविवार सोडून पुढचा रविवार जो आहे त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी समन्वय समितीची बैठक होईल आणि ह्या तारखा सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये उपोषण आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे। यात्रेनंतरचा तो उपोषणाचा मार्ग राहील आणि त्यामध्ये आमचे जे प्रश्न आहेत मग त्यामध्ये जनगणनेचा विषय असेल, लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला बजेट मिळाला पाहिजे ती मागणी आहे। महाज्योतीला 300 कोटी फक्त मिळतात, इतरांनाही 300 कोटी। जर आमचा समाज 50% आहे ओबीसी, मराठा समाजालाही तेवढेच, शेड्यूल कास्ट आमचे एसी बांधव आहेत त्यांनाही तेवढंच, आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांनाही तेवढंच। तर तुम्ही 300 तुम्ही सगळ्यांना देताय पण ओबीसीची संख्या लक्षात घेऊन किमान 600 कोटी रुपये त्या महाज्योतीला मिळावेत ही सुद्धा मागणी राहील आणि शेतकऱ्यांचं सप्टेंबरमध्ये बिना अटी शर्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, कारण ओबीसी कोण आहे हा शेतकरी आहे, त्यामुळे शेतकरी असल्यामुळे बिना अटी शर्तीनं सरसकट शेतकऱ्यांचा कर्ज हा माफ करावं ही त्यामागची पुन्हा एक मागणी राहील आणि 100% स्कॉलरशिप ओबीसीना। हे 5 मागण्या मुख्यत्वे घेऊन या आमरण उपोषणाची सुरुवात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करू। त्याचं स्थळ निश्चित एक 15 दिवसाच्या 12 दिवसाच्या बैठकीनंतर त्याचं स्थळ निश्चित होणार आहे आणि त्या ठिकाणच्या बैठकीनंतर ह्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करू। महाराष्ट्रातील
सर्व ओबीसी नेत्यांना आम्ही आवाहन करणार आहोत की तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये, या उपोषणामध्ये, या मोर्चामध्ये, अधिवेशनामध्ये सहभागी व्हावं, हे सुद्धा आव्हान असणार आहे. ग्रामपंचायतच्या स्तरावर ओबीसीचं संघटन पोहोचण्यासाठी काम करणार आहोत. तालुका स्तरावर समन्वय समित्या होतील, जिल्हा स्तरावर समन्वय समित्या होतील आणि तत्पूर्वी हे सगळं करण्याच्या पूर्वी आमचं असं ठरलं आहे की तहसीलदारला या पुढच्या आठवड्यामध्ये निवेदन देण्याचा, पहिल्या जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये आणि सेकंड वीकमध्ये कलेक्टरला निवेदन द्यायचं आणि त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये खासदार आणि आमदारांच्या पुढे, घराच्या पुढे हे ओबीसीचे प्रश्न घेऊन, जनगणनेचा विषय घेऊन, शिष्यवृत्तीचा विषय घेऊन त्यांच्या घरापुढे ढोल वाजवून आमदार खासदारांना ओबीसीच्या जागृत करायचा, त्यांना निवेदन द्यायचं आणि त्यांना मागणी करायची त्यांनी की पार्लमेंटमध्ये, असेंब्लीमध्ये ओबीसीच्या बाजूने तुम्ही उभे राहिलं पाहिजेत, कारण तुम्ही ओबीसीच्या भरोश्यावर निवडून येत आहे. ही सुद्धा आंदोलनाची भाग त्या ठिकाणी असणार आहे. त्याची सुरुवात जुलैच्या फर्स्ट वीक पासून तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि नंतर आमदार खासदार यांच्या पुढे निवेदन देऊन ढोल वाजवून या आंदोलनाची सुरुवात. पवनराजे निंबाळकर हत्याकांडामध्ये